आणि किती लोकांना, ठीक आहे, की पुढच्या 20 ते 30 मिनिटांमध्ये कमीत कमी मी म्हणतोय की 30 वर्षाचा अनुभव पाहिजे का? येस नो? तर जे लोक शेअर करतायत ना त्यांना शांतपणे ऐका. किती लोकांना पेशन्स बिल्ड करायचे? पेशन्स कशाने बिल्ड होतात माहितीये का? कशाने? ऐकण्याने. किती लोकांना वाईफ बरोबर रिलेशन सुधारायचे? किती लोकांना हस्बंड बरोबर रिलेशन सुधारायचे का? कशाने सुधारतात माहितीये का? ऐकल्याने. कशाने? ऐकल्याने. ओके. सो पहिला आहे शुभम तांबारे. एका जोरदार टाळ्या. सो आय रिअली प्राऊड मायसेल्फ की सगळ्यात जास्त मला ट्रॉफी देत आहे. सो याच्यामध्ये माझी टीम आहे. सो मी खरंच अभिनंदन करतो तुझं पण, त्याचबरोबर जेवढे सपोर्टिंग लोक आहेत, अलका मॅडम आहेत, मयुरी आहे, प्रितेश आहे, शुभम आहे, त्यानंतर करण सर आहेत, ठीक आहे, राजू आहे, हाय कर राजू, ठीक आहे, त्यानंतर आदिनाथ आहे. आता यातले बघायला गेलं तर काही लोक तर काल रात्री पवन माझ्याबरोबर रात्री 12:30ला आले तिकडून, ओके, आणि आज सकाळी परत 8:30 पासून थांबलेत आणि आता परत काम करतात. एकदा जोरदार टाळ्या. ओके. सो कशी होती जर्नी? काय काय आवडलं, काय झालं? त्यानंतर बिफोर शुभम, इन प्रोसेस शुभम आणि आफ्टर शुभम काय असेल? 2.0. मी ऑलमोस्ट 4 वर्षापासून ट्रेडिंग करतोय आणि 2 दिवसांमध्ये जेवढा मला एक्सपिरियन्स आलेला आहे, 4 वर्षापासून मी ऑन अन ॲव्हरेज ओके ट्रेडर होतो. नॉट व्हेरी प्रॉफिटेबल, पण असं लॉस मध्ये पण असं काही नाही. पण 2 दिवसामध्ये मला रिअलाइज झालं तर मेन प्रॉब्लेम ऍक्युरेसीच्या मागे पळत होतो मी. दॅट इज द फर्स्ट वन. द सेकंड आहे की माझी सायकोलॉजी सुद्धा त्या लेवलवरती नव्हती. या 2 दिवसांमध्ये मला सायकोलॉजीचं महत्व कळालं. सक्सेसफुल ट्रेडर बनायचं आहे, सो यू मस्ट हॅव फर्स्ट गुड सायकोलॉजी अँड देन सिस्टम. आणि सिस्टम मध्ये सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट रिस्क टू रिवॉर्ड रेशो. ते जर मेंटेन केलेलं आहात, तुमची कुठलीही स्ट्रॅटेजी असू द्या सरांनी दिलेली आहे, दॅट इज व्हेरी गुड. आणखीन भरपूर आहे. जसं कॉइन टॉस मध्ये आपण पाहिलंय 30-40% पण जर तुम्ही जिंकताय तरी यू आर इन प्रॉफिट्स. सो दोज आर 2 थिंग्स इफ यू वॉन्ट टू मेक इट ॲज अ ट्रेडर. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता पुढचा अवॉर्ड कुठला घ्यायचा? पुढचा अवॉर्ड कुठला घ्यायचा? हे टी फॅब मिस नाही करायचा. पहिला अवॉर्ड कोणता? रायझिंग स्टार. पहिला कोणता? नंतर ट्रेडर ऑफ द मंथ आणि त्यानंतर मग कोल्हापूर कोणता? स्टार ट्रेडर ऑफ द क्वार्टर. स्टेप वाईज जायचं. ओके, क्लिअर आहे? प्रॉमिस करतोय. व्हॉट इज युअर डिक्लेरेशन? सगळे जेवढे आता जे अवॉर्ड भेटलेले आहेत, आय एम द वन हू गेट इट. Thank you so much and all the best for future. Yes. Okay, great. Who's next? Again, Shubham Mahajan. हे गाणं वाजले ते माझ्यासाठी बरोबर वाजले असं मला वाटतं. तिथं माझ्या काही चुकीच्या गोष्टी होत्या त्या सय्यद सरांनी सोडल्याबद्दल थँक्स. ट्रेडिंग जर्नी पण माझी स्टार्ट झाली. पहिले मी 1.5 लाख रुपये टाकलेले ट्रेडिंग साठी, असंच दुसऱ्यांचं बघून, युट्यूब वर बघून वगैरे. तिथं माझा 1.5 लाखाचा लॉस झाला, पण रिकवर पण केलता मी तसाच. पण परत ते 1.5 लाख माझ्या पाण्यात बुडलेले सगळे फोमो मध्ये येऊन.
सोमवार ते गुरुवार फुल प्रॉफिटेबल राहायचो आणि शुक्रवारी काय व्हायचं माहिती नाही, शुक्रवारी सगळे पैसे माझे जायचे. शुक्रवारी सगळे पैसे जायचे. आज सरांकडनं शिकलोय रिस्क टू रिवॉर्ड कसा मॅनेज करायचा हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सगळा गेम त्याच्यावर आहे. आणि तुम्ही पण तेच करा. मला असं वाटतंय रूलच्या बाहेर कुठल्याही जाऊ नका. जे रूल आहे त्याच्यानुसारच करा. थँक्स. व्हॉट्स नेक्स्ट डिक्लेरेशन? पुढचं डिक्लेरेशन स्टार ऑफ द मंथ घ्यायचंय, क्वार्टर ऑफ द स्टार ट्रेडर ऑफ द क्वार्टर घ्यायचंय. ओके, घेणार का? ते फिक्स घेणार सर. यस. ओके, एकदा जोरदार टाळ्या. नेक्स्ट रुपाली कोण? विजय विजय गुंडेचा, सॉरी गुन्हे माझ्यासाठी जोरदार आहे. माझ्यासाठी असं वाटतं स्टॉप लॉस केलंय. मागच्या 10-11 वर्षांपासून ट्रेडिंग करतोय. 2024 पासून व्यवस्थित प्रॉफिट करतोय. पण मी पण अॅक्युरसीच्या मागे पळत होतो आणि आजचं जे आपलं बॅक टेस्टिंग झालं त्यात एक गोष्ट कळाली की बाबा आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड रेशो अजून जास्त इम्पॉर्टंट आहे. मोस्टली आपण 4 दिवस जे ट्रेडिंग केलं त्यातलं मला आजचं सगळ्यात जास्त एक वाक्य खूप आवडलं सर. जर गणेश सर माझ्या जागी असते तर त्यांनी काय केलं असतं, तर मला स्टॉप लॉसचा खूप फोमो व्हायचा की अरे फिअर ऑफ फेल्युअर वाटायचं की काय होईल. मी ट्रेड करतोय. मी रिसेंट एक्झाम्पल सांगतो. माझे 2 ट्रेड आहेत. एक ट्रेड खूप प्रॉफिट मध्ये, मला त्याचं काहीच वाटत नाही. पण एक छोटासा ट्रेड आहे त्याचं मला खूप असं टेन्शन आलं की अरे लॉस जातोय. तर आता मी हे वाक्य कायम माझ्या मनात ठेवणार आहे की माझ्या जागी जर गणेश सर असते तर त्यांनी ह्या एवढ्याशा लॉसचं काय केलं असतं. आता त्याने मला एक धीर आला आणि एकदम इन्स्टंट रिलीफ मिळालं. ते वाक्य माझ्यासाठी खूप चांगलं होतं. ऑलमोस्ट माझा सगळा पैसा त्या एका वाक्यानं वसूल झाला क्लासला. व्हॉट्स नेक्स्ट? मी विसरू शकतोय, तुम्ही विसरायचं नाही, विचारायचं व्हॉट्स नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट इज माझा जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आता 1:1 होता सर. मी तो कमीत कमी 1:2 पर्यंत तरी घेणार, नाही तर मला पाप लागेल. ग्रेट, ऑसम. यस, हूज नेक्स्ट? ओके, सागर गाडे गाडे सर ऍक्च्युअली ऑप्शन झालेलं नाही. ओके, फक्त सर्टिफिकेट आहे. एकदा जोरदार टाळ्या. लिस्ट करून निघाले का? ट्रेडिंग असं कधी केलं नाही. माझे मित्र वगैरे करायचे, पण त्यांच्याकडे बघून असं वाटायचं की आपण पण केलं पाहिजे. तो कॉन्फिडन्स कधी बिल्ड नाही झाला मनामध्ये. आणि असंच करता करता स्वतःच मनाने एक एंजलचं अकाउंट ओपन केलं आणि चालू केलं युट्यूब वरती बघून. 5-6 हजार रुपये लॉस झाले. पण नंतर कळालं तेव्हाच, म्हणजे लवकरच कळालं की जे करतोय त्याच्यामध्ये काहीच अंदाज नाही, माहिती नाही काहीच, आणि उगाच करतोय. 5,000 गेले ते काही ना माहिती नसताना गेलेले. तर मग तेव्हा मी थांबलो जरा. खूप युट्यूबचे व्हिडिओज बघितले. मग खूप गोंधळ झाला. कळालं नाही की नक्की खरं काय आणि खोटं काय. मग इथं आलो तरी मला थोडा डाऊट होता की जे सांगतात ते बरोबर सांगतात ते काय. तर त्याच्यानंतर हळूहळू जेव्हा बॅक टेस्टिंग वगैरे केलं, त्याच्यानंतर मी चिंचवडला आपले समीर सर आहेत, प्रितेश सर आहेत, त्यांच्याकडे जाऊन जेव्हा प्रॅक्टिस करायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं की रिस्क रिवॉर्ड मुळे आपल्याला बेनिफिट भेटू शकतो आणि बॅक टेस्टिंग मुळे आपल्याला बेनिफिट भेटू शकतो.
मग त्याच्यामुळे थोडं जरा माझ्या कॉन्फिडन्स बिल्ड झाला माझ्याकडे. तर आता सध्या तर ऑप्शन मी काही केलेलं नाही आहे, ते बॅच अटेंड नाही केली. ते केल्यावरती मी हळूहळू ट्रेडिंग सुरुवात करणार आहे. ओके. व्हॉट्स नेक्स्ट? पुढे ट्रॉफीज जिंकायचे. आता तर नाही घेतलेली, पण पुढे नक्कीच जिंकेल 100%. रवी शिंदे, आपल्याला 1 सेकंद वाचवायचं आहे. पुढचा कोणी अनाउन्स करून ठेवा. हरेश सरांनी जे काही आता इथं जे काही शिकवलं किंवा त्यांचे स्टाफ म्हणजे मेंटॉर सर्वांनी जे सहकार्य केलं आणि आम्हाला बारीक सारी गोष्टी एवढ्या डीपमध्ये सांगून जे नॉलेज दिलं त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे सर्वांचे आभार मानतो सर. ट्रेडिंग जर्नी ही चालूच आहे प्रत्येकाची. प्रत्येक जण धडपडतोय, प्रत्येक जण पोहोचायचा प्रयत्न करतोय. पण जे काही डिस्टर्बन्स येत होते याच्यामध्ये मायनर अडथळे होते, काही युगोचा इश्यू होता, काही रिव्हेंज ट्रेडिंग होत होतं. पण इथं आल्यानंतर ज्या सिंगल फक्त 3 स्ट्रॅटेजी आपण दिल्या आणि खूप डीप मध्ये सर्वांनी मिळून आम्हाला बॅक स्टेट करायला लावलं आणि आम्हाला ते डीप मध्ये समजून आलं. त्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशो हा किती महत्वाचा आहे ही गोष्ट समजून आली. आणि मनी सायकोलॉजी जी काय आहे, ट्रेडिंग साठी जी लागणारी मनी सायकोलॉजी, तो कॉन्फिडन्स खूप बिल्डअप झाला. ऑलरेडी म्हणजे मोठे प्रोजेक्ट करत असल्यामुळे पेमेंटचा काही विषय नव्हता, त्याच्यामध्ये होतोच. पण अजून सर प्रोग्रेस होऊन जाईल आणि नेक्स्ट अचिव्हमेंट मी मोठे अवॉर्ड घ्यायला. ओके, ग्रेट, ऑसम. हरेश मागील 4 वर्षापासून ट्रेडिंग करतोय, पण जानेवारी पासून 4 महिने एवढा लॉस झाला की खरोखर टेन्शन झालं. नंतर मग फेसबुकला सरांचं व्हिडिओ बघितले, तेव्हा ठरवलं काहीतरी आपण सरांना भेटायचं. PCMC ला सर भेटलो होतो आपण, तिथपासूनच मी जॉईन केलं. सर ट्रेडिंग करत होतो, तर बॅक टेस्टिंग हे मी कधी केलंच नाही, मला माहितीच नव्हतं, फक्त ऐकलं होतं. पण जेव्हा त्याचं महत्व आहे ना सर, तुम्ही जेव्हा सांगितलं आणि मी स्वतः केलं, तेव्हा वाटलं खरंच 100% मी सक्सेसफुल होऊ शकतो. आणि तेच माझ्यासाठी वाव पॉईंट. ओके. आणि बॅकटेस्टिंग केल्यानंतर काय लक्षात आलं? रिस्क रिवॉर्ड रेशो मस्ट एकदम महत्वाचा तो आहे, इम्पॉर्टंट. तरी स्ट्रॅटर्जी किंवा ॲक्युरेसी आधी मी त्याच्या मागे धावत होतो की मला एखादी अशी स्ट्रॅटर्जी पाहिजे की 90% काम करेल, 100% काम करेल. पण त्याच्यामध्येच तर मी लॉस झालो भरपूर. पण आता इथे आल्यावर समजलं की खरोखर रिस्क रिवॉर्ड रेशो किती महत्वाचा आहे आणि बॅक टेस्टिंग ही सरांमुळे समजलं. त्यामुळे सर पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. माझे जवळजवळ 8 लाख रुपये वाचले असते. आणि जर आता नेक्स्ट तुम्ही म्हणताय तर मला एक सक्सेसफुल ट्रेडर व्हायचंय आणि प्रो ट्रेडर व्हायचंय. ओके, ग्रेट, ऑसम. ओके, सगळ्यांनी 1 मिनिट जागेवर उभे राहायचे. ओके, आपल्या आजूबाजूला 3 लोकांना भेटायचंय आणि 3 सल्ले द्यायचे लवकर. सॅटर्डे संडे ओके, डन. सल्ला मिळाला का सगळ्यांना? सरांनी काय दिला?
किती महिने? 3 महिन्यानंतर तुम्ही कोल्हापूर होणार आहे. ओके, समीर सर. हा, समीर गारोदे. एवढ्या पोहोचत असं वाटतं की तुम्ही फॅशन शोचा काहीतरी walk करायचं ते आपलं. एक म्हणजे मी माझा करिअर खूप मोठा आहे. शेवटी मी प्रत्येक क्षेत्रात आपल्याला एक गुरु पाहिजे असतो. मी IT मध्ये आहे, माझे वेगवेगळे गुरु आहे. म्हणजे माझे मित्र माझे पण गुरु असतात की ते मला काही गोष्टी शिकवतात IT मध्ये काय करायचं. ट्रेनिंग मध्ये पण जेव्हा मी याचा विचार केला की आता काहीतरी आपण वेगळं करायचं, म्हटलं विदाउट गुरु आपण काही सक्सेस होऊ शकत नाही. प्रत्येकाला गुरु लागतो. गुरु म्हणजे एखादा आपल्याला कुठेतरी जाऊन एक शिका लागेल. बरं सर्च केलं आणि मग नंतर मी म्हटलं आपण मराठी माणसाकडे काय जावं, आपल्या मराठी माणसापासून काय मोठा नाही करा. भरपूर ठिकाणची आपण पाहतो. ठीक आहे, आपण महाराष्ट्रात पुण्यात आपण तुमचे व्हिडिओज पाहिले आणि म्हटलं नाही आपण एक कोर्स करायचा आणि मग त्यातनं आपण शिकायचं की काय आहे. आणि जो गुरु सांगेल त्या मार्गावर चालायचं तर आपण सक्सेस आहे. विदाउट गुरु आपण सक्सेस नाही. म्हणून मी चिंचवडला मास्टर क्लास मीच पहिला होता की त्यांनी रजिस्टर केलं. म्हणजे मी काही गोष्टी मी ह्या फास्ट घेतो, विचार नाही करत की प्लस की मायनस नाही, होऊन जायचं आपल्याकडनं. आणि मग मी क्लास जॉईन केला आणि मग तेव्हा कळलं की जे सांगितलं ना ते केलं की आपण सक्सेस आहे. हा एक आपण चंक बांधून ठेवायचा आहे की जे सगळेजण म्हणतात की नाही मग लॉस झाला तर काय होईल. लॉस तर होणारच आहे, तरच प्रॉफिट होणार आहे. जोपर्यंत लॉस करणार तोपर्यंत आपल्या प्रॉफिटची किंमत करणार नाही. त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी नाव की मी चांगल्या ठिकाणी आलो, चांगलं शिकवलं, मला सरांनी गायडन्स दिलाय आणि काही रूल जे आपल्याला बांधून दिले ते जर पाळले तर आपण सक्सेस आहे. रूल बोलले तर आपल्याला फाईन बसणार आहे. आपण गाडी ट्रॅफिक चालवतो, सिग्नल बोललं की आपल्याला ट्रॅफिक फाईन चलान बसणार आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे रूलच्या बाहेर काही करायचं नाही. रूल मध्ये राहून जे केलं ते आपल्याला नक्की आपण आपल्या डिसिजन पर्यंत पोहोचू. पुढे काय घेणार आहे, जर्नी काय लावतो, हा कोणता निवडणार आहे मार्ग? मार्ग ट्रेडरचाच निवडायचा आहे. कोणता आता म्हणले 3 मार्गापैकी? मला इयर ऑफ द ट्रेडर व्हायचं आहे. ओके, इयर ऑफ द ट्रेडर व्हायचं. ट्रेडर ऑफ द इयर व्हायचं. काय ते आहे? हे नवीन अवॉर्ड चालू करा, माहिती ओके, ग्रेट, ऑसम.